ते आणून ठेवले. किती छान झाडे लावून दिलेत बरं. झाडे घ्यायला आलो. नाही असेच तर 100. झाडे घ्यायला आलो. रोप होतं काय की मस्त आहे अगं, पावसाची ग्रीन ग्रीन. 4 मोठाले तर थोडे निघाले. ठीक आहे तुला खरकाच्या घरी खरका पकायचं बस. काय विचार नाही आंबे नाही. आम्हाला बाल्कनीमध्ये झाडं पाहिजे 4-5 तरी. बाल्कनी मेकओव्हर ट्राय करणार आहे आम्ही. ट्राय म्हणजे आता बघणार आहोत की कोणते कोणते चलतात काय नाही झाडं. आम्ही नेले होते वाटतं. खूप छान नर्सरी आहे ही. याचा ऍड्रेस काय? यांचा ऍड्रेस महादेव पिपळगाव, त्या मारुती सुझुकी शोरूमच्या बाजूला. खूप छान आहे त्यांची झाडं. आपण 2 वर्ष खाल्ले तर ते पण टिकले ना. ते पण जशाला तशी आहे टिकतात एकदम. म्हणजे क्वालिटी खूप छान. 2 वर्ष झालं आपल्याला. चलो त्यालाच सांगू दाखवून. असं काम करतात शेतात. करायचं तर मग कवाच केली नाहीस. भिजले हे गाईच. काटेर करू वर काही नसते पाणी घराचं घालायचं ठेवायचं आपल्याला. उडवायला होतं काटेर. लसूण कर जरा एवढंच. आणखी ऑप्शन कोणतं आहे? हे नेलं होतं ना आम्ही एकदा. क्रिसमस एकच एक नेलं होतं. हाँ आप तो क्या करो आपके समझ कॉल करके समोर पाहिजे छोटं. ना थँक्यू. किती होतं? 2.25.
याची हाईट किती वाटते? 4-5 फूट. पाणी टाकलं असं बरा यायचे घरी जाऊन मारायची त्या झाडाला. चल 2 वर्ष झाड टिकले तुला फक्त आपण फुलाचे नेले नव्हते. किती? 5 फूट. येलो पिंक. ते त्याच्यामध्ये नंतर ते हे झालं क्षार नाही की नाही क्षार न ती काच क्षार खराब क्षार- झाला. त्याला ते एक पाणी पाहिजे. टाकले का फिल्टरचं पाणी. आता फिल्टरचं टाकू शकता तेव्हा बरी तिसऱ्या नळावर आणावं लागत गेला. आता घरी फिल्टर आहे कारण ते पाण्यात राहत गेलं सडायलाच येत गेले. कधी लागतात फुलं? मला आता 2 महिन्यात लागतील फुलं. पांढरे फुलं येतात. वृंदावन आहे ना? हो कुठलं आहे? पुन्हा मला वाटतं म्हणजे किती छान झाडे लावून दिलेत बरोबर. ज्याचा बिझनेस त्यालाच येते. हे बघू शकता आम्ही हे घेतले. याच्या नाव लय अवघड येतं. काहीतरी बीएससी होतं का तुझं? बीएससी होतं की तुझं? बीएससी होतं पण एवढे झाडं नव्हते ना. बीएससी थोडंच होतं. बायोटेक होतं. Biotech हे विसरून होते. सुद्धा गेले. तो BSc माझं होता. बॉटनी जो केमिस्ट्री होता तर माझी बॉटनी गेली आता डोक्यातून कारण याच्यामुळे गेली बॉटनी डोक्यातून. माझ्या डोक्यातून सगळ्यात मी ते गजनी झालो त्या तर हे झाडं बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत. आता बाल्कनीमध्ये कसे दिसतील आपण ते उद्या सकाळी बघूया. आणि एवढी छान आहेत आणि नेहमी आम्ही यांच्याकडूनच आणता. तर यांचा नंबर ॲड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तुम्ही इथून घेऊ शकता जे नांदेडचे लोक आहेत त्यांनी. ओके आणि बाकीचे आहेत मागे डिक्की भरली एक आता डिकी भरली काढते ते आता वेळेस. काढते वेळेस बघूया आणि लावल्यावर पण तुम्हाला याच्यामध्ये ऍड करून दाखवून येते. एकदम खूप सुंदर सुंदर गुलाबाचे वगैरे आहेत झाडं. पिवळा आणि गुलाबी गुलाब काय काय भारी गुलाब निघाले. एकच लाल माहित होता मला तर आर्टिफिशियल अब कुछ भी कर सकते आणि आर्टिफिशियल. फक्त गुलाब आणि ते गुलाब कसा होता ते दिनचर्यासाठी होता काही म्हणजे ज्याचा ब्रेकअप झाला त्याचा ब्लॅक गुलाब सुद्धा अवेलेबल आहे डार्क पण वर कलर मारले एवढे वाटत लागला. आर्टिफिशियल मध्ये काही करू शकतो. ज्याचं ब्रेकअप झालं त्याला ते घ्यायचं. वाव आम्ही इतके लई झाडं आणलेत गाईज. आणि हे बघा पिवळा गुलाब हे हे चला. बाकीचे सकाळी दाखवतो. हे कशाचं आहे? हे काय निष्गंध काय म्हणले की बा तुम्हाला माहिती आहे का हे झाड कशाचं आहे ते कमेंट करून सांगा. हे तर गुलाबी गुलाब तुळस तुळस. हे गुलाब असं पिवळं कसं झालं? पिवळा काय आर्टिफिशियल आर्टिफिशियल. हां झाले 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 हे झाले मग गोल्डी लेवर डालीवर कशामुळे? काय आहे असंच करता येईल की येते येते हळू हळू. हो एवढं मोठं वाकडं झालं काय? हां दुसरे आणखी 2 आहेत. याचे नाव लय आवड आहेत बा. बॉटनीवाल्याला माहिती असतील जर कोणी बघत असेल तर या झाडाचं नाव सांगा सायंटिफिक नेम. ओके लास्ट आहे ना आता मग तिकडून काढावं लागते का? हे पण खूप सुंदर आहे. नाव माहीत नाही पण सुंदर आहे खूप. आता बाल्कनीमध्ये एकदम छान दिसणार आहे आणि बाल्कनीचा मेकओव्हरचा व्हिडिओ पण करणार आहे आपण पूर्ण लावल्यावर. तर बघू शकता हे आम्ही एवढी खरेदी केलेली आहे. ओके हे बघा एवढे आणून ठेवले. तूच आणखी तुलाच लई गार्डन करावं लागेल ना बाल्कनी.
हळू हळू हळू. हे वाकडं तर होणार नाही ना. ओली काय आणले? हा आणा. काय आणले? यहाँ पे झाड़ लगेगा. गोल्डी को देखो कैसी कर रही है गोल्डी. वाह. हे बक्की बक्की त्याला तिथे जावं वाटेल. अरे अरे अरे. तू पडशील. हळू हळू हळू. मस्त. ये देखो रामू काका गाईस. अरे ते झाड मोडेल की त्याच्या बाजूला लावू ना कडेला तिकडी. हे प्लेट्स पण आहेत म्हणजे पाणी जर सांडलं तर याच्यात सांडते डायरेक्ट चिकन नाही होणार. आम्हाला स्टँड पण घ्यावं लागतील. हे पण आहे. त्यांच्याकडे जे कोमल नर्सरी आहे त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर झाडं आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे. हे पण आहे लक्की बांबू. लक लक लक. सगळं नशिबावर लकवर डिपेंड आहे. मी मानणारीच आहे त्यातली. तर हे पण आणलंय आपण. यामध्ये पाणी टाकायचं राहिले. आणि हे प्लेट्स आहेत सगळे. हे जे कुंडे आहेत ना त्याच्या खालचे. आणि हे तुळस होते माझ्याकडे अगोदर पण मी म्हणलं चला आता नवीन घर आहे तर नवीन तुळस सगळं आपण नवीनच सुरुवात करूया. हे बघा किती सुंदर वाटत आहे वृंदावन. आणि ए खायचं नव्हं. हे त्यांच्याकडून गिफ्ट आहे छोटंसं. खूप सुंदर झाडं आहेत त्यांच्याकडे. क्वालिटी पण खूप छान आहे. नक्की तुम्ही तिथून म्हणजे तिथे विजिटच करा आणि नक्की घ्या कारण खूप छान आहेत. खूप व्हरायटी आहे त्यांच्याकडे. आणि मेन म्हणजे आपण लहानपणापासून काय बघत होत्या लाल गुलाब बघत होते. हे बघा पिवळा गुलाब आणलाय मी कारण युनिक काहीतरी. आणि दुसरं आहे हे बघा कलर किती सुंदर आहे. दुसरे कोणते कोणते होते आपल्याकडे तर या झाडाचं तर माहित नाही ना आपल्याला बॉटनिकल नेम काय आहे ते. पण तिथं बघितलं त्यांनी मला की आर्टिफिशियल असे खूप जास्त असतात तर तुम्ही ओरिजिनल घेऊन जा. आणि मेन म्हणजे आधी आम्ही जेव्हा घरी राहायचे ना तिथं आम्ही जास्त म्हणजे इनडोअर प्लांट्स घेऊन जायचे. आता आउटडोअर घेतले कारण इथं आहे ना अर्धा दिवस ऊन राहते म्हणून आपण पूर्ण ओरिजिनल झाडं आणलेत. तर हे बघू शकता किती सुंदर आहे. मोठ्या मोठ्या कुंड्या आहेत. शूटमध्ये पण सुंदर दिसणार आहे. आणि बाल्कनी मेकओव्हर तर करणारच आहे मी. फायनल व्हिडिओ तर येईलच नंतर. पण आता हे तुम्ही बघू शकता की पूर्ण आम्ही. आणि हे कशात झाड आहे 3 महिन्याच्या नंतर फुलं येतात म्हणलं. हां तर आणि हे पण कशाचं आहे माहीत नाही पण शोचच आहे. याला काही फुलं वगैरे काही येत नाहीत. आणि दुसरं कोणतं आहे की ते मागचं हे आमच्याकडे आधीच होतं पण याची हाईट थोडी आम्ही कमी घेतली होती. हां पण आता हे आणखी दुसरे कोणते राहिले इथं अडकवायच्या कुंड्या या साईडनं तर त्यांच्याकडे स्टॉक नव्हता तर ते आम्हाला मागून देतो बोलले. तर एकदम सुंदर बाल्कनी होणार आहे. आणि तुम्हाला पूर्ण बाल्कनीचा व्हिडिओ एकदा पूर्ण मेकओव्हर झाल्यावर मी पुन्हा एक पार्ट 2 म्हणून एक व्लॉग करणार आहे. ओके तर आता हे अरेंज आम्ही सकाळी करतो कारण आता खूप जास्त उशीर झाला आहे. मला वाटतं की रात्रीचे 9:30 वाजले असतील. तर हे अरेंज करून मी व्हिडिओ नंतर टाकणार आहे पार्ट 2 मध्ये. तर तोपर्यंत असेच व्लॉग बघत जा लास्टपर्यंत बघत जा. आणि माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. लाईक कमेंट शेअर करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये हे झाड मी कुठून आणले त्यांचा नंबर ॲड्रेस देणार आहे. नक्की त्या नर्सरीला जा. ओके तर भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.